हाय हॅलो नमस्ते, कशा आहेत मैत्रिणींनो? मस्तच राहता. माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. इथे बघा, दोन मी कांदे घेतलेले आहे मिडियम साईजचे, खोबऱ्याचा तुकडा घेतलेला आहे, सुकं खोबरं आहे हे, कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतलेली आहे. तर आपल्याला हे कांदे आहेत ना असे मोठे मोठे जरा जाड साईजमध्ये कापून घ्यायचेत. एकदम बारीक करायचे नाही, कारण आपल्याला हे वाटण्यासाठी कांदे पाहिजे, म्हणून आपल्याला जाड जाड कापून घ्यायचेत. मैत्रिणींनो, चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा. छान छान कमेंट करा. व्हिडिओ आवडला तर मैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करा. आणि मी ही रेसिपी बनवते आज, इतकी छान रेसिपी ही सगळ्यांना आवडणारी, आणि गावाकडं आपल्या ही रेसिपी तर कायमच करतात. तुम्हाला मी रेसिपी बनवल्याच्या नंतर तुम्हाला समजेल की ही रेसिपी कोणती आणि गावाकडं बनवतात का. ही गावाकडं आवर्जून करतात ही रेसिपी, सगळ्यांना आवडते अशी ही रेसिपी आहे. तर संपूर्ण व्हिडिओ पहा, जरा पण स्किप करू नका मध्ये. तर पाहू शकता इथे कांदा मी जाडा जाडा असा कापून घेतलेला आहे. त्याचबरोबर मी इथे खोबरं पण बघा पातळ असं कापून घेतलेलं आहे मोठं मोठं. कोथिंबीर पण आपल्याला बारीक चिरून घ्यायची अशा पद्धतीने. आणि खूप झटपट होणारी रेसिपी आहे मैत्रिणींनो, बिलकुल पण टाईम लागत नाही ह्या रेसिपीला. तुम्ही हे अशा पद्धतीने केली आहे का मला कमेंट करून नक्कीच सांगा. तर छान अशी कोथिंबीर आपली बारीक चिरून झालेली आहे, पाहू शकता तुम्ही. त्यानंतर मी काय करणार आहे मैत्रिणींनो, अद्रकचा एक तुकडा घेणार आहे बघा. अद्रक पण आपल्याला लागणार आहे या रेसिपीला. तर अद्रकचे पण तुकडे करून घेऊया आपण. अद्रक कसं पोटाला चांगलं असतं शरीराला मैत्रिणींनो, थोडं का होईना अद्रक भाज्यांमध्ये टाकीत जावा, खूप चांगलं असतं. तर अद्रक आपलं कापून झालेलं आहे. त्यानंतर काय करायचं, इथे मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे बघा, अद्रक त्याच्यामध्ये टाकून द्यायचे. त्यानंतर खोबरं टाकून घेऊया आपण. हे कच्चं वाटण आहे मैत्रिणींनो, मी कच्चंच वाटण वाटणार आहे. कांदा टाकून घेतला आणि त्यानंतर अर्धी कोथिंबीर आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून घ्यायची आणि अर्धी आपल्याला फोडणीसाठी ठेवायची. तर हे छान मिक्सरला आपण बारीक वाटून घेऊया. तर छान मी मिक्सरला बारीक वाटून घेतले, पाहू शकता छान पेस्ट झाली एकदम बारीक. त्यानंतर आता हे साईडला ठेवायचे आपल्याला. आणि इथे मी 3 बटाटे घेतलेत बघा, मीडियम साईजचे 3 बटाटे घेतलेले आहेत. तर हे साल आपल्याला ह्या बटाट्याची संपूर्ण साल काढून घ्यायची बघा अशा पद्धतीने. पाहू शकता बटाटा पण आपला चांगला आहे, असं कुठं खराब नाही. तर मी सर्व बटाट्याची साल काढून घेणार आहे अशा पद्धतीने. मैत्रिणींनो, खूप छान होती ही भाजी, तुम्ही अशा पद्धतीने नक्की करून पहा. पाहू शकता एक बटाट्याची मी साल काढून घेतलेली, त्याचबरोबर दोन्ही बटाट्याची मी साल काढून घेतलेली आहे. तर आपल्याला आता हे बटाटे काय करायचे, मी स्वच्छ धुवून घेतलेत. चिराई चांदी आपल्याला धुवून घ्यायचेत. आणि त्यानंतर अशा बघा एवढ्या जाड्या साईजच्या फोडी मी करून घेणार आहे. तुम्ही ह्याच्यापेक्षा बारीक पण करू शकता किंवा मोठ्या मोठ्या पण ठेवू शकता तुमच्या आवडीवर. आणि शिजायला पण बटाटा लवकर शिजतो मैत्रिणींनो, बिलकुल पण टाईम लागत नाही. तर छान अशा आपल्या बटाट्याच्या फोडी करून झालेल्या आहेत बघा, मी कापून घेतल्यात मस्त अशा. तर हे आपल्याला काय करायचं, एका बाउलमध्ये ह्या फोडी टाकून द्यायच्यात आणि बाउलमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि स्वच्छ 2 ते 3 पाण्याने हा बटाटा आपल्याला धुवून घ्यायचा आहे. त्यानंतर मी इथे गॅस पेटवून घेणार आहे बघा. आणि गॅसवर आपल्याला कढई ठेवून घ्यायची. कढई छान गरम झाल्याच्या नंतर मी त्याच्यामध्ये तेल टाकून घेणार आहे. इथे साधारण मी 1.5 पळी तेल टाकून घेणार आहे बघा. तेल तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता.
तेल आपलं गरम झाल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यामध्ये मोहरी टाकून घ्यायची 1 चमचा। मोहरी छान तडतडल्याच्या नंतर जिरं टाकून घ्यायचे बघा, अर्धा चमचा जिरं टाकून घेते मी। थोडीशी कोथिंबीर तेलावर टाकून घेते, म्हणजे सुगंध खूप छान येतो, कोथिंबीरीचा अर्क उतरतो तेलामध्ये। आणि जो मसाला आपण कांदा खोबरं वाटून घेतलेलं कोथिंबीर ते टाकून द्यायचे तेलावर। आणि हा मसाला आपल्याला तेलावर छान परतून घ्यायचा आहे, कारण हा कच्चा आपण मसाला वाटलेला आहे, त्यामुळे 2-3 मिनिटं हा मसाला चांगला परतून घ्यायचा आहे। छान परतल्याच्या नंतर आपल्याला 1 चमचा त्याच्यामध्ये हळद टाकून घ्यायची बघा। हळद टाकून झाल्याच्या नंतर किचन किंग मसाला मी 1 चमचा टाकते। किचन किंग मसाल्याने कसं मैत्रिणींनो भाजीला खूप छान टेस्ट येते। 1 चमचा मी धना पावडर टाकलेली आहे, 1 चमचा हळद टाकली, 1 चमचा किचन किंग मसाला टाकलाय आणि रंग खूप छान यावा म्हणून बेडगी मिरची पावडर कलरची 1 चमचा टाकलाय। 2 चमचे कांदा लसूण मसाला टाकलेला आहे। तिखट तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता। हे मसाले आपल्याला तेलावर छान परतून घ्यायचे, अशा पद्धतीने पाहू शकता तुम्ही। लाईक करायला विसरू नका मैत्रिणींनो, व्हिडिओ पाहता पाहता लाईक झालंच पाहिजे। हे मसाले छान परतल्याच्या नंतर आपल्याला थोडंसं याच्यामध्ये पाहू शकता मस्त मसाला परतलाय। आपण बटाटे टाकून घेऊया, बटाटे पण आपल्याला मसाल्यामध्ये छान परतून घ्यायचे अशा पद्धतीने। त्यानंतर पाणी टाकून घ्यायचे बघा आपल्याला। मिक्सरच्या भांड्यामध्ये मी मसाला होता थोडासा, तर हे सोडून मी पाणी टाकून घेतलेले आहे। आणि आपल्याला जेवढी भाजी बनवायची तेवढं आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचे, थोडं एक्स्ट्रा वर टाकायचे, का आता बटाटा शिजायला आपल्याला थोडंसं लागणार आहे पाणी। आणि ही भाजी आपल्याला पातळ बनवायची, पातळ रस्सा करायचा आहे भाजीचा। मैत्रिणींनो बटाट्याची ही पातळ भाजी खूप छान होती, तुम्ही अशा पद्धतीने नक्की करून पहा। भाकरी सोबत चपाती सोबत खूप छान लागते चुरून खायला। पाणी टाकून झाल्याच्या नंतर छान आपल्याला मिक्स करून घ्यायचे। चवीनुसार मीठ टाकून घेते बघा। मीठ टाकून झाल्याच्या नंतर परत एकदा भाजी छान मिक्स करून घ्यायची अशा पद्धतीने। सर्व टाकून झाले आपलं। आता आपण झाकण लावून 5 मिनिटं ही भाजी मीडियम गॅसवर शिजून द्यायची। पाच मिनिटाच्या नंतर परत झाकण खोलून भाजी छान वरखाली करून घ्यायची। पाहू शकता भाजीचा रंग पण छान आलाय आणि तरी पण खूप मस्त सुटलेली आहे तरी पण भाजीला। सर्व भाजी छान मिक्स करून घ्यायची आपल्याला। त्यानंतर इथे थोडी मी कस्तुरी मेथी घेतली बघा। कस्तुरी मेथी टाकली ना भाजीला खूप छान टेस्ट येते। बटाट्याची भाजी खूप मस्त लागते ही कस्तुरी मेथीने। तर छान मिक्स करून झाल्यावर परत झाकण ठेवून घ्यायचं 1-2 मिनिटं। 2 मिनिटाच्या नंतर झाकण खोलून परत भाजी आपल्याला छान मिक्स करून घ्यायची। बटाटा पण शिजला आपला, आपण चेक करूया। तर पाहू शकता मैत्रिणींनो बटाटा पण आपला मस्त शिजलेला आहे। तर आता काय करायचे, वरतून कोथिंबीर टाकून घ्यायची आपल्याला थोडी। कोथिंबीर टाकून झाली की भाजी छान मिक्स करून घ्यायची। तर मैत्रिणींनो अशा पद्धतीने मी ही बटाट्याच्या भाजीचा रस्सा बनवलाय। कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा। लाईक करायला विसरू नका।